दीपक रावची बायको पळत दीपक रावपाशी आली आणि म्हणाली की आपली मुलगी शीतल तर पळून गेली आहे. दीपक राव रागाने म्हणाले की एवढ्या वेळ तू काय करत होतीस? मी तुला सक्त वॉर्निंग दिली होती की तिच्यावर लक्ष दे म्हणून. हे बघ आता. गावाच्या बाहेर मुलाकडून वरात आली असेल. असं वाटत आहे की आज माझा शेवटचा दिवस आहे. या जगातून जाण्यासाठी मुलीने पूर्ण योजना बनवली आहे. त्याची बायको रडायला लागली आणि म्हणाली की अहो आता काय करायचं? दीपकराव म्हणाले की आपले दोन्ही पण मूर्ख मुले कुठे आहेत? मी त्यांना पण त्या कार्टीवर लक्ष द्यायला सांगितलं होतं. आपल्याला माहीत होतं की ती कधी पण पळून जाऊ शकते. त्याची बायको म्हणाली की दोघे पण मुले तिला शोधायला गेले आहेत. 5 मिनिटापूर्वीच ती पळून गेली आहे. ती 5 मिनिटापूर्वीच पळून गेली आहे. हे ऐकून दीपकरावला जरा बरे वाटले. त्यांना समजलं की मग ती जास्त दूर गेली नसेल. ते त्याच्या बायकोला म्हणाले की पटकन आपल्याला तिला शोधावे लागेल. हे बघ संध्याकाळी 7 वाजता लग्न आहे. आता अंधार पडायला लागला आहे. लवकरात लवकर आपल्याला तिला शोधावे लागेल. तू आपल्या पाठीमागच्या शेतात शोधून ये. कदाचित ती तिथे असेल. पूर्ण परिवार शीतलला शोधत होता. असं पण पूर्ण गावाला माहीत होतं की शीतल आणि राहुल या दोघांचं चक्कर सुरू आहे. 2-3 वेळा राहुल आणि शीतल या दोघांच्या परिवारामध्ये या प्रकरणामुळे भांडणे पण झाली होती. राहुल एक लोफर टाईपचा मुलगा होता. शिवाय राहुल आणि शीतल या दोघांची जात पण वेगळी होती. राहुल शीतलला प्रेमाच्या जाळेमध्ये असं काही अडकवलं होतं की ती आता त्याच्याशिवाय जगू शकत नव्हती असं तिला वाटत होतं. शीतल खूपच सुंदर मुलगी होती. शीतलचा एका चांगल्या परिवारातील सुंदर मुलासोबत तिचा साखरपुडा केला होता. शीतल फक्त 10वी पास मुलगी होती. शीतलला मोठ्या 4 बहिणी आणि 2 मोठे भाऊ होते. शीतल सगळ्यात लहान मुलगी होती. त्यांच्या समाजात जास्त मुलींना शिकवले जात नव्हते. शीतल ज्या ठिकाणावरून पाणी आणत होती त्याच ठिकाणी राहुलचं घर होतं. त्यामुळे दोघांचे रोजच भेट होत होती आणि हळूहळू शीतल त्याच्या जाळ्यात फसले होते. आता राहुल शीतलच्या घराकडे चक्कर मारणं हे रोजचं झालं होतं. दीपकरावला वाटत होतं की राहुलचं त्यांच्या मुलीच्या मागे हात धुवून लागला आहे. पण जेव्हा शीतलचा साखरपुडा झाला तेव्हा ती खूप रडू लागली आणि म्हणाली की लग्न केलं तर मी फक्त राहुलसोबतच करणार आहे, नाहीतर मी माझा जीव देणार आहे. दीपकरावने त्यांच्या मुलीला शीतलला खूप समजावलं. एवढेच नाही तर त्याच्या परिवाराची इज्जत जाईल अशा गोष्टी तिला समजावल्या. पण काहीच फरक पडला नाही. त्यामुळे त्यांनी तिला 2-4 मुस्कडे लावून घरात कोंडून ठेवलं. इकडे दीपकरावने लगेचच लग्नाची तारीख काढण्याची योजना बनवली. पण लग्नादिवशी शीतलने धोका दिला आणि ती घरातून पळून गेली. दीपकराव आणि त्यांची बायको दोघे पण तिला खूप शोधू लागले. त्यानंतर शीतलच्या आईने तिला घराच्या पाठीमागच्या गोठ्यात तिला शोधलं. शीतलने स्वतःला असं काही त्या गोठ्यामध्ये लपवलं होतं की कोणाची तिच्यावर नजर पडू नये. या दोघांचा प्लॅन होता कारण खूप रात्र झाल्यावर शीतल आणि राहुल दोघे पण पळून जाणार होते. त्यासाठी आता लपून राहणं गरजेचं होतं. जेव्हा तिला तेथून काढण्यात आलं तेव्हा ती भूतासारखी दिसू लागली कारण तिची अवस्था एकदम बेकार झाली होती. ती भेटली म्हणून दीपकरावच्या जीवात जीव आला आणि त्यांनी आपल्या मुलीच्या पुढे हात जोडून रडू लागले आणि त्यांनी तिच्या हातात तलवार दिली आणि म्हणाले की पहिले तू या तलवारीने तुझ्या बापाचं मुंडकं छाटून टाक आणि त्यानंतर तू खुशाल इथून पळून जाऊ शकते. आपल्या बाबाचं बोलणं ऐकून शीतल काही नाही बोलू शकली. ते एकदम शांत झाले आणि शांतपणाने लग्नासाठी तयार झाली आणि लग्न झाल्यावर शांतपणे तिच्या नवऱ्यासोबत सासरी गेली. लग्न झाल्यावर पहिल्या रात्री शीतल तयारी करून बसली होती. तिने विचार केला होता की जर नवरा तिच्यावर त्याचा अधिकार दाखवत असेल तर त्याला सरळ सांगायचं की मी राहुलसोबत प्रेम करत आहे आणि त्याच्यासोबतच मी माझं आयुष्य घालवणार आहे. त्याच्याशिवाय मी कोणाला माझ्या शरीराला स्पर्श करून देणार नाही. पण तिला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की जसा तिचा नवरा खोलीमध्ये आला तसा शांतपणाने बेडवर येऊन झोपू लागला. ती विचार करते की लग्नाची पहिलीच रात्र आहे आणि हा माणूस आपल्या सुंदर बायकोकडे न बघता शांतपणे का झोपत आहे. तिच्या डोक्यामध्ये खूप सारे प्रश्न थैमान घालू लागले. त्यामुळे ती हिम्मत करून म्हणाली की अहो ऐकता का राघव. शांतपणाने डोळे झाकतच तिला म्हणाला की मला झोप लागली आहे आणि तू पण शांतपणे झोप. पण शीतल म्हणाली की मला तुमच्यासोबत काहीतरी बोलायचं आहे. राघव म्हणाला की मला माहीत आहे तुला काय बोलायचं आहे. मी आता कंटाळलो आहे म्हणून या बाबतीत आपण उद्या बोलू. त्याचं
बोलणं ऐकून शीतल दंग झाली. शीतल हिम्मत करून म्हणाली की तुम्हाला माझ्याबद्दल काय माहीत आहे? राघव म्हणाला की मला हेच माहीत आहे की तुझ्या मनावर आता कोणाचा तरी दुसऱ्याचा ताबा आहे. तुझं मन दुसऱ्याचं आहे. राघवचं बोलणं ऐकून शीतल एकदम घाबरू लागली. घाबरत ती म्हणाली की तुम्हाला हे सगळं कसं माहीत आहे? आणि जर तुम्हाला हे सगळं माहीतच होतं तर मग माझ्यासोबत का लग्न केलं आहे? राघव म्हणाला की हे लग्न कारण माझी एक मजबुरी होती. जर लग्न नसतं केलं तर तुझ्या वडिलांची इज्जत नीलाम झाली असती. एवढेच नाही तर माझ्या पण परिवाराला खूप काही ऐकावे लागले असते की नवरी न घेताच तसेच हात हलवीत माघारी आले आहेत. त्यामुळे मजबुरीने मला हे सगळं करावं लागलं. आम्हाला गावात प्रवेश करणं सुद्धा मुश्किल झालं असतं. शीतल म्हणाली की तुम्हाला राहुलबद्दल कसं माहीत आहे? राघव म्हणाला की मला भेटण्यासाठी राहुल नावाचा एक मुलगा भेटायला आला होता. तो तुझा प्रियकर आहे म्हणून मला सांगत होता. तो म्हणत होता की तुला माझ्यासोबत लग्न करायचं नाही, तुला त्याच्यासोबत लग्न करायचं आहे. आणि म्हणत होता की तू त्याच्यासोबत खूप वेळा झोपली पण आहे. त्यामुळे मला सांगत होता की लग्न न करता चुपचाप येथून माघारी जावा. हे सगळं ऐकून शीतल हैराण झाली. मग शीतल म्हणाली की मग तुम्ही त्याला काय उत्तर दिले? राघव म्हणाला तू माझी होणारी पत्नी होतीस. जर कोणी तुझ्याबद्दल वाईट साईड बोलत असेल तर मी कसा सगळं सहन करू शकतो? मी त्याला म्हणालो की तुला ती भेटली नाही म्हणून तिच्या चारित्र्यावर तू शिंतोडे उडवत आहेस. शीतल म्हणाली की तुम्ही त्याच्यावर विश्वास टाकला नाही. पण मग तुम्ही आता मला का म्हणत आहात की तू माझी नाहीस? राघव म्हणाला तू लग्नातून पळून पाठीमागच्या घरात लपली होतीस हे सगळ्या गावाला माहीत होतं. एवढेच नाही तर तुझ्या प्रियकराने एक माणूस पण मला समजवण्यासाठी पाठवला होता. हे सगळं ऐकून शीतलच्या अंगातून शक्ती गेल्यासारखं तिला होऊ लागलं. शीतल म्हणाली की हे खरं आहे की मी राहुलवर प्रेम करत आहे, पण मी अजून पवित्र आहे. मी अजून त्याला स्पर्शसुद्धा केला नाही. तो जो काही म्हणाला आहे ते सगळं खोटं आहे. राघव म्हणाला की तू लग्नाच्या दिवशी कशामुळे हे सगळं नाटक केलं? जर तुझं प्रेम होतं तर आधीच त्याच्यासोबत पळून जायचं असतं. राघवचं बोलणं ऐकून शीतल एकदम शांत झाली. त्यानंतर राघव बोलू लागला, तुला माहीत आहे शीतल, पहिल्यांदा जेव्हा तुझा फोटो पाहिला तेव्हाच मला तू खूप आवडलीस. मी तेव्हापासून तुझ्यासोबत खूप स्वप्ने रंगवली होती, पण अचानक असं वादळ आलं की सगळे माझे स्वप्न धुळीला मिळून गेली. शीतल काही बोलली नाही कारण तिच्याकडे बोलण्यासारखं काहीच उरले नव्हते. थोड्या वेळाने शीतल राघवला म्हणाली की तुम्ही खूप समजूतदार आहात, त्यामुळे तुम्ही सांगा आता मी काय करू? राघव म्हणाला तुझा विषय आहे. आता इथून पुढे काय करायचं आहे हे तुलाच माहीत असणार. आणि असं पण माझ्याकडून तू स्वतंत्र आहेस. जर तुझं मन माझं नाही तर मग तुझ्या शरीराचा मला काहीच फायदा नाही. त्यामुळे तू जेव्हा पण आता माहेरी जाशील तेव्हा मी तुला आणण्यासाठी येणार नाही. शीतल म्हणाली की माझे माहेरचे माझ्यावर नाराज आहेत. ते मला नेण्यासाठी येतील का नाही हे मी सांगू शकत नाही. राघव म्हणाला तसं काही नसतं. कोण ना कोण तुला नेण्यासाठी येतच असतं. आता हा विषय इथेच सोडून दे आणि झोप. मला खूप झोप लागली आहे. दोघे पण झोपण्याचा प्रयत्न करत होते पण कोणाला झोप लागत नव्हती. झोप कशी येणार होती कारण दोघांचे पण आयुष्य खूप कठीण प्रसंगावर येऊन थांबले होते. ते दोघे एक दुसऱ्याचे असून पण परकेच होते. थोड्या वेळाने शीतल झोपी गेली परंतु राघव अजून पण जागाच होता. त्यानंतर राघवने लाईट ऑन केले आणि पाहिलं की तिची बायको खाली तशीच झोपी गेली होती. तो विचार करतो की ही इतकी सुंदर बायको माझी आहे तरी पण मी तिला आपलं करू शकत नाही. आज माझा हिच्यावर पूर्ण अधिकार होता, पण राघव असा मुलगा नव्हता. तो खूप समजूतदार होता. त्यामुळेच तो शीतलसोबत एवढा प्रेमाने वागत होता. त्याला शीतलचं मन आणि प्रेम हे सगळं पाहिजे होतं. फक्त तिचं शरीर त्याच्यासाठी काहीच महत्त्वाचं नव्हतं. राघवने शांतपणाने एक चादर तिच्या अंगावर पांघरली. शीतलने हळूच डोळे उघडून पाहिले तर त्याच्याकडे बघून ती हसली. सकाळच्या वेळी पण शीतल राघवच्या आधी उठली आणि ती दैनंदिन कामे करू लागली. शीतल सारखी सुंदर सून मिळाली म्हणून तिची सासू तिच्यावर खूप खुश होती. शीतलची एक नणंद आणि छोटे 2 दीर आपल्या सुंदर बहिणीच्या पुढे मागे करत होते. ते आपल्या सुंदर बहिणीची पूर्ण काळजी घेत होते. प्रत्येक वस्तू तिच्यासाठी खरेदी करून आणत होते. शीतल त्यांच्यासोबत खूप आनंदात राहू लागली. गेल्या 6 महिन्यापासून शीतलच्या आयुष्यात कोणताच आनंद आला नव्हता. कारण जेव्हापासून तिच्या घरातल्या लोकांना प्रेम प्रकरणाबद्दल कळालं तेव्हापासून सगळेच तिचा तिरस्कार करत होते. कोणच तिच्यावर प्रेम करत नव्हते.
पण सासरे आल्यावर सगळे तिला निश्चल प्रेम करत होते. राघव शीतलपासून वेगळीकडे झोपत होता माहीत नाही, पण शीतलला त्याच्यावर खूप दया येत होती. सकाळच्या वेळी राघव शेतावर जात होता, कारण शेतात गहू लावला होता. हिरवागार शेत पाहून त्याचं मन प्रसन्न होत होतं आणि त्याचं जेवण शेतातच येत होतं. त्याचा भाऊ किंवा बहीण जेवण घेऊन येत होते. पण एक दिवस बहिणीसोबत त्याची बायको शीतल पण शेताकडे आली. त्याची बायको खूप सुंदर दिसत होती. तो तिच्याकडे पाहतच राहिला. ती जवळ आली हे सुद्धा त्याच्या लक्षात राहिलं नाही. त्यानंतर ते शेतात बांधलेल्या गवतापासून आणि लाकडापासून बांधलेल्या छपराखाली जेवण करू लागला. शीतल त्याच्याकडे बघूनच त्याला निहाळत होती. त्याची बहीण त्या दोघांपासून लांब जाऊन पाठाच्या पाण्यात पाय घालून बसली होती. अचानक एक जोरदार वारा आला आणि त्या वाऱ्यामुळे अचानक ते छप्पर खाली पडायला लागलं. हे पाहून पटकन राघवने शीतलला मिठीत घेतलं, कारण तिला काहीच इजा होऊ नये. छपरावरील लाकडाचे वजन वगैरे सगळं राघवच्या अंगावर येऊन पडले. शीतलच्या आवाजाने तिची नणंद पळतच तिथे आली. शीतल राघवला म्हणाल्या की, तुम्ही ठीक आहात का? जखम झाल्यामुळे त्याच्या शरीरातून रक्त येऊ लागलं, तरी पण तो म्हणत होता की मी ठीक आहे. तिची नणंद आली आणि तिने त्या दोघांवरचं सगळं सामान हटवलं. शीतलने पाहिलं की त्याला खूप जखम झाली आहे. ती त्याच्या शरीरावरून हात फिरवू लागली. पहिल्यांदा शीतलने त्याला स्पर्श केला होता. तिच्या स्पर्शामध्ये असं काय होतं काय माहीत. तिचा स्पर्श झाल्यावर राघव अचानक थरथर कापू लागला. भावाची हालत पाहून तर त्याची बहीण रडू लागली. जुनं छप्पर होतं, त्यामुळे त्याचं लाकूड कुजलं होतं, त्यामुळे ते वारं झेलू शकलं नाही. शीतल डोळ्यात पाणी घेऊन म्हणाली की, मीच अपशकुनी आहे. पहिल्यांदा शेतात पाऊल टाकलं आणि हे वाईट घडलं. तिची नणंद म्हणाली, बहिणी असं का बोलत आहात? हे होणार होतं, ते आधीच लिहिलं होतं, त्यामुळे स्वतःला दोष देऊ नका. घरी आल्यावर शीतल त्याच्या जखमेला मलम लावत होती. बघता बघता त्या दोघांच्या लग्नाला 1 महिना झाला. ती आता सर्वांसोबत खूप मिळून मिसळून राहत होती आणि तिला राघवचा स्वभाव पूर्णपणे माहीत झाला होता. तिला तो खूपच प्रेमळ आणि मासूम दिसत होता. शीतलच्या वडिलांना हे वाटत होतं की शीतलने माहेरी येऊ नये, परंतु लोक काय म्हणतील या भीतीने तिला माहेरी आणायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी शीतलचा भाव आला आणि तो तिला घेऊन गेला. माहेरी आल्यावर ती वेगळ्याच अडचणीत फसली होती. आता तिला राहुलची आठवण येत नव्हती. राहून राहून तिला राघवची आठवण येत होती. तिने राहुलला फक्त लांबून ओळखलं होतं, परंतु तिने तिच्या नवऱ्याला राघवला जवळून अनुभवलं होतं. 1 महिना त्याच्यासोबत एकाच खोलीत राहून पण त्याने तिला स्पर्श केला नव्हता. पण तिला आठवलं की एके दिवशी अंधारात जेव्हा ती राहुलला बोलत होती, तेव्हा त्याने तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. जेव्हा तिला राघवची आठवण येत होती, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आनंद येत होता. तिला समजत होतं की राघव तिच्यावर खूप प्रेम करतो, पण तो सांगू शकत नाही. एक दिवस झोपायच्या अगोदर असंच शीतलने मंगळसूत्र काढलं होतं आणि राघवने गपचूप त्या मंगळसूत्राला हात लावला आणि त्याचा उदास चेहरा झाला. तो चेहरा आठवून शीतलला उदास वाटू लागलं. तिला आठवलं की जेव्हा तिचा भाऊ तिला नेण्यासाठी आला होता, तेव्हा दारापाशी राघव उदासपणाने तिच्याकडे एकटक पाहत होता. जणू त्याचे डोळे तिला विचारत होते की नंतर माघारी येणार आहेस का नाही. शीतलला माहेरी येऊन 3 दिवस झाले होते. तेव्हा तिला तिची मैत्रीण भेटायला आली. शीतलने तिला राहुलबद्दल विचारलं तर तिची मैत्रीण म्हणाली की अगं, तो तर खूप आनंदात आहे. तुझ्यानंतर तो आपल्या गावातल्या तारासोबत सेटल झाला आहे. हे ऐकल्यानंतर शीतलच्या काळजात धस्स झालं. ज्या मुलासाठी ती पूर्ण परिवाराला माघारी बोलत होती, त्याच्यामुळे ती तिच्या नवऱ्यापासून पण लांब राहत होती. शीतलला आता खरं प्रेम समजलं होतं. राहुल तिच्यासोबत फक्त टाइमपास करत होता हे तिला समजलं. लग्नाचे पवित्र नाते हे काय असते ते तिला समजलं. मैत्रीण गेल्यावर शीतलने तिच्या मंगळसूत्राचं चुंबन घेतलं. तिच्या चेहऱ्यावर आकर्षक स्माईल आली आणि तिने मनाशी निर्धार केला की आता पूर्णपणे ती तिचा वैवाहिक जीवन आनंदात घालवणार आहे. शीतलने आरशासमोर उभा राहून पूर्ण सोळा शृंगार केला आणि नटून थटून आईपाशी गेली आणि म्हणाली की आई, मी आता कशी दिसत आहे? आईला वाटलं की एवढं नटून थटून शीतल राहुललाच भेटायला निघाली आहे. अचानक शीतल तिच्या आईला म्हणाली, आई, 2 वाजता बस आहे. छोट्या दादाला सांगून मला सासरी सोडायला सांग. मला माझ्या सासरी जायचं आहे. शीतलचं बोलणं ऐकून आईला फार आनंद झाला, पण तिची आई आनंद लपवत म्हणाली की अगं, आज फक्त 3 दिवस झाले आहेत. अजून 2-3 दिवस राहा
आणि मग तू तुझ्या सासरी जा. शीतल म्हणाली की मी इथं राहून काय करू? इथे एक जण तर माझ्यावरती पहारा ठेवून बसलेला असतो आणि घरातलं कोणीसुद्धा माझ्यासोबत व्यवस्थित बोलत नाही. आई मी थोडीशी घसरली होती पण मी पडली नाही. मला सगळं समजलं आहे. हे वयच तसं आहे. या वयामुळे मी जरा फसली होती. पण तुम्हा सगळ्यांना मला नीट समजावता आलं नाही. तुम्ही तर मला हाणून मारून शिकवत होता, पण माझ्या नवऱ्याने मला एवढं प्रेमाने समजावलं की मला एका क्षणातच सगळं काही कळालं. बाहेर भिंतीला कान लावून शीतलचा बाप दीपक शीतलचं बोलणं ऐकून रडत होता. तिच्या वडिलांना आनंद झाला की माझी मुलगी भटकलेली आता व्यवस्थित झाली आहे. असं वाटत आहे की मला खूपच समजूतदार जावई मिळाला आहे आणि यापेक्षा जास्त एका बापाला काय पाहिजे असतं. तिच्या वडिलांनी डोळे पुसले आणि आनंदाने आतमध्ये आले आणि म्हणाले की चल बाळा, मी तुला तुझ्या सासरी सोडून येतो. शीतल म्हणाली की बाबा मला तुम्हाला एक सांगायचं आहे. तिचे वडील म्हणाले की काय? शीतल म्हणाली की पहिले तर मला वाटत होतं की तुम्ही माझे वडील नसून एक दुश्मनच आहात, पण मला आज समजलं आहे की तुमच्यासारखा माझ्यासाठी चांगला विचार करणारा दुसरा कोणीच नाही. माझ्यासारख्या बिघडलेल्या मुलीसाठी तुम्ही किती चांगला जावई शोधला आहे. मुलीचं बोलणं ऐकून दीपकने तिला कुशीत घेतलं आणि दोघे पण रडू लागले. लग्नाच्या वेळेस तिच्यासाठी कोणीच रडले नव्हते, पण आज खरोखरच सगळे तिच्यासाठी रडत होते. आज तिला वाटत होते की तिची आज खरी पाठवणी होत आहे. त्यानंतर दीपकराव तिला सासरी सोडून आले. तिचे सासू खुश झाली की सुनाचं माहेरी मन लागलं नाही. शीतलची नणंद शीतलला म्हणाली की वहिनी, तुम्ही गेल्यापासून दादा शेतावरच राहत आहे, तो घरी येतच नाही. ते म्हणत आहेत की आता शेतात गहू चांगला आला आहे, त्याची काळजी घ्यावी लागेल, त्यासाठी तो घरी येत नाही. त्यामुळे संध्याकाळचं जेवण पण आम्ही त्यांना शेतावरच नेऊन देत आहे. शीतल तिच्या नणंदला म्हणाले की आज जेवण मी घेऊन जाणार आहे, फक्त मला तुम्ही शेतापर्यंत सोडवायला या. मी संध्याकाळी माघारी येणार नाही. मी पण तुमच्या भावासोबत तिथे शेतावर थांबणार आहे. तिच्या नणंदने तिला इशारा केला आणि म्हणाले की मला माहीत आहे तुम्ही शेतावर जाऊन काय करणार आहात. वहिनी, माझं पण वय लग्नात झालं आहे, मला सगळ्या गोष्टी समजत आहेत. त्यानंतर दोघी नणंद भावजया हसू लागल्या, पण आतल्या आत शीतलला भीती वाटत होती की जर राघवने तिला स्वीकारलं नाही तर, तिला चारित्र्यहीन म्हणून हिणवलं तर काय होईल, असा प्रश्न तिला पडला. अंधार पडायला लागला होता. राघव विहिरीवर आंघोळ करून आलाच होता. तो त्याच्या खाटावर बसायलाच लागला होता तेव्हा त्याला समोरून शीतल त्याचं जेवण घेऊन येताना दिसली. राघवला वाटलं की त्याला भ्रमच होत आहे, त्यामुळे त्याच्या डोक्यावर त्याने एक टपली मारली. पण त्याला कळालं की खरं शीतल जेवण घेऊन येत आहे. तिला पाहिल्यावर त्याचं मन धडधड करू लागलं. शीतल त्याच्याजवळ आली. तिने जेवण खाटावर ठेवलं आणि त्याच्याकडे पाहू लागली. राघव तिला म्हणाला की तू तर माघारी येणार नव्हती, तर मग कशी आलीस? शीतल म्हणाली की मला काही प्रश्नांची उत्तरे पाहिजे होती, त्यासाठी मी आली आहे. राघव म्हणाला की कोणते प्रश्न तुला विचारायचे आहेत? शीतल म्हणाली तुमच्या मनात माझ्याबद्दल थोडं पण प्रेम आहे का? राघव म्हणाला की मला माहीत नाही. शीतल म्हणाली की ठीक आहे, नका सांगू, तर मग हे सांगा की तुमच्या नजरेत मी चारित्र्यहीन आहे का? शीतलचं बोलणं ऐकून राघव शांत झाला. ती म्हणाली की प्लीज देवासाठी काहीतरी बोला आणि ती रडू लागली. राघव म्हणाला की नाही, माझ्या नजरेत तू एकदम पवित्रच आहेस. एवढं ऐकल्यानंतर ती राघवच्या पायात पडून रडू लागली. म्हणाली की मला माफ करा, मला समज नव्हती, मला एवढं ज्ञान नव्हतं, त्यामुळे मी चुकीचे वागत होते. मी त्याच्या बोलण्यामुळे भयकली होती, पण खरं सांगत आहे तुम्हाला भेटल्यावर मला खरं प्रेम काय असतं ते कळालं आहे. राहुल जो माझ्यावर प्रेम करत होता ते प्रेम नव्हतं हे मला कळालं आहे. राघव म्हणाला एक सांगू का शीतल? हा. राघव म्हणाला की ज्या दिवशी तू माहेरी गेली त्या दिवशी मी रात्रभर झोपलो नाही, कारण मला त्या खोलीत तुझ्याशिवाय करमत नव्हतं. त्यामुळे रात्रीच मी शेतात निघून आलो आणि त्यानंतर मी घरीच गेलो नाही. शीतल त्याच्या गुडघ्यावर डोकं ठेवून रडू लागली आणि म्हणाली की मग मला थांबवलं का नाही? राघव म्हणाला की मला आधी अधुरी शीतल नव्हती पाहिजे. मला माझी पूर्ण बायको पाहिजे होती, जी मनापासून माझ्यावर प्रेम करेल. ती म्हणाली की मी खरंच सांगत आहे, आता मी मनाने आणि शरीराने तुमची पत्नी बनण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. 3 दिवस तुमच्याशिवाय मला करमले नाही. एक भीती वाटू लागली, त्यामुळे मी निघून आले. त्यानंतर दोघे पण एकमेकांच्या मिठीत रडू लागले आणि ते दोघे आता खरोखरीचे एकमेकांचे झाले होते.
ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.